नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहरकर. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोलापुरात महानगरपालिका प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार आणि आक्रमक टीका केली. भाजप पक्ष हा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवतो, मात्र आता त्या पक्षात कोणताही फरक राहिलेला नाही, अशी घाणाघाती टीका जानकर यांनी केली. सोलापूरमध्ये एका प्रचार रॅलीमध्ये बोलताना जानकरांनी भाजपवर ही टीका केली आहे. आम्हीच भाजपला सत्तेत आणलं होतं, आम्ही जिकडे असतो तिकडे पारडे जड असतं, असा दावा करत जानकर यांनी भाजपला थेट आव्हान दिलं. पुढे बोलताना ते म्हणाले, वेळ आली तर आम्ही काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरून दाखवू. भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं. त्यांनी सोलापुरातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यावर ही टीका केली. जर आमदारांचीच अशी अवस्था बिकट असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अवस्था काय असेल, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये आज ओरिजिनल कार्यकर्त्यांना स्थान नसून काँग्रेसमधून आलेले लोक सत्तेचा उपभोग घेत असल्याचा आरोप देखील जानकरांनी केला. भाजप ही काँग्रेस जरी झालेली नसली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात आले आहेत, त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांनी फक्त सतरांजाच उचलायचं काम करायचं का, असा टोला देखील जानकरांनी भाजपला लगावला. सध्याच्या भाजप कार्यकर्त्यांकडे कोणतीही विचारधारा नसून फक्त सत्ता कशी टिकवायची, पैसा कसा कमवायचा याचाच विचार केला जातो, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. लोकांची काळजी न करणे, फक्त सत्ता कारण करणे हेच भाजपचं काम आहे, असं देखील ते म्हणाले. देशात केवळ 2च पक्ष शिल्लक राहावेत अशी भाजपची रणनीती असल्याचा आरोप करत जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष ही लढवय्या भूमिका घेत असल्याचं स्पष्ट केलं. या वक्तव्यामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी निवडणुकीत भाजपसाठी आव्हान वाढण्याची चिन्ह सध्या पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.